ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. सो मंडळी, आज आपण शिकतो ऐरणीच्या देवा तुला. माझं सगळ्यात फेवरेट सॉन्ग आहे आणि हे इझी इतकं आहे ना की तुम्ही एकाच कॉर्डवरती पूर्ण घेऊ शकता आणि असंच एक मिडलमध्ये चेंज म्हणून दुसरी कॉर्ड, ती पण बऱ्यापैकी पकडायला इझी आहे. नमस्कार, वेलकम टू मराठी गिटार मास्टरचा यूट्यूब चॅनल. आणि मी यशवंत दिडवा, तुमच्या सगळ्यांचा मराठी गिटार मास्टर. दर मंगळवारी आपण एक मराठी गाण्याचा ट्युटोरियल कॉर्ड प्रोग्रेशन व्हिडिओ घेऊन येतो आणि 52 मंगळवार 52 गाणी शिकवायचा माझा मानस आहे. येस, लेट्स स्टार्ट विथ दी ॲक्च्युअल ट्युटोरियल व्हिडिओ. ओके, जसं मी दर व्हिडिओमध्येच म्हणतो, पहिला आपण स्टमिंग बघू, मग कॉर्ड्स यूज बघू, मग स्विचेस बघू आणि मग ॲक्च्युअल गाण्याचा परफॉर्मन्स. आता याच्यामध्ये एकच कॉर्ड आहे आणि एक ऑप्शनलला थोडासा फ्लेवर चेंज म्हणून दुसरी कॉर्ड आहे. सो टेक्निकली बघायला गेलं तर कुठलीही कॉर्ड कुठेही मारू शकतो. मेजॉरिटी ऑफ द टाईम जी मेजर कॉर्ड आपण वाजवतो आणि सी ॲड 9. मग जिथे तुम्हाला वाटतं नाही आता बराच वेळ राहिलो उभा मी जीवरती, मग सी ॲड 9ला जायचं. कॉर्ड पण सांगतो पुढे कशी आहे ती. आपण पहिला बघूया स्टमिंग पॅटर्न कसा आहे. याचा स्टमिंग पॅटर्न ना तक तक्कंग तक्कंग तक तक्कंग, याला आपण बॅकबोन म्हणून पकडला आहे आणि मध्ये स्लाइडली ट्विक केले आणि मी 3 व्हर्जन बनवले त्याचे. आत्ता स्ट्रमिंगचा व्हर्जन बनवून असं नसतं की हाच रिदम आहे वगैरे. आता कारण आपण ओरिजिनल गाण्यामध्ये गिटार यूज नव्हतीच आणि आपण आपल्या फ्लेवरनुसार टाकतो, त्यामुळे डाऊन अप्स आपल्यानुसार आपण घेऊ शकतो. फक्त काही अधोरेखित करण्यासारखे पॉईंट असतात, म्हणजे म्यूटचा जो आहे जिथे त्या आयरनवरती ठक ठक बसतं आहे तो पॉईंट आपल्याला हायलाईट करावाच लागेल. हे नॉलेज कसं येईल ना, जर का तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे पण व्हिडिओ आले आहेत आपल्या यूट्यूबवरती किंवा इथून पुढे येत आहेत ते इझी वाटत असतील तर आय वूड रेकमेंड की तुम्ही नेक्स्ट लेवल स्ट्रमिंगला, म्हणजेच गोल्ड मेंबरशिपचा कोर्सचा जो गुत्ता आहे त्याच्यामधला हा एक कोर्स आहे नेक्स्ट लेवल स्ट्रमिंग. त्याच्यामध्ये असे पॅटर्न्स आहेत ना, 30-40 पॅटर्न दिले आहेत मी वेगवेगळे. ज्याच्या थ्रू तुम्ही गेलात ना, असं मला तरी आत्तापर्यंत असं वाटतं असा कुठलाच पॅटर्न नाही जो तुम्ही ऑन युअर ओन बनवू शकाल. जसे आता मी या 52 गाण्यांमधले जे पॅटर्न आहेत ते कुठे ते हयात नव्हते याच्या आधी, म्हणजे ट्युटोरियल्समध्ये. तर तुम्हाला हे समजत असेल की ऑन माय ओन मी तो थोडासा डिकोड करतो. तुम्हाला पण ते करता येईल जर का तुम्हाला हे इझी वाटतं आहे तर तुम्ही नेक्स्ट लेवल स्ट्रमिंगला या गोल्ड मेंबरशिपमध्ये गिटारगिरीच्या. जर का तुम्हाला हे आहे हेच अवघड वाटतं आहे तर गिटारगिरीचा सिल्वर मेंबरशिपचा कोर्सेसचे जे आहेत त्याला एनरोल करा. आणि तुम्ही ऑलरेडी एनरोल्ड असाल, माझे गिटारगिरीचे लाडके मेंबर्स असाल तर खाली कमेंटमध्ये सांगा की यशवंत मी ऐरणीच्या देवा तुला शिकायला घेतलं आहे किंवा इथे परफॉर्म केलं, ही धमाल केली. बेसिकली मला तुमच्याकडून तुम्ही काय मजा करताय ते खाली कमेंटमध्ये वाचायला आवडेल. स्टार्ट करूया आपल्या ट्युटोरियलला. स्टमिंग पॅटर्न कसा याचा, डाऊन डाऊन अप म्यूट अप डाऊन अप डाऊन डाऊन अप म्यूट अप डाऊन अप. हा फर्स्ट व्हर्जन झाला. सेकंड व्हर्जनमध्ये मी काय करतो, डाऊन डाऊन अप म्यूट डाऊन अप डाऊन डाऊन अप म्यूट डाऊन अप. तिसरा जो व्हर्जन आहे त्याच्यामध्ये मी सगळे स्ट्रोक घेतो. स्लोमध्ये सांगतो, डाऊन म्हणजे पहिल्या व्हर्जनपासून डाऊन डाऊन अप अप डाऊन अप डाऊन डाऊन अप अप डाऊन अप. हा असा म्यूट करतोय, म्हणजे हा की असा हात असतो ना तो असाच इथे करायचा, डाऊन डाऊन अप म्यूट. आणि ह्या म्यूट नंतर लगेच अप घ्यायचा, म्हणजे म्यूट. याची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. ओके, सो डाऊन डाऊन अप म्यूट अप डाऊन अप. एवढंच आहे. ह्या गाण्यामध्ये मेजर गोष्ट शिकण्यासारखी हीच आहे. बाकी काय दुसरं तर कॉर्ड जी मेजर तर तुम्हाला माहीतच असेल, E3 A2 D आणि G ओपन, B3 आणि E3.
हा झाला जी मेजर. आणि जो मी तुम्हाला सेकंड कॉर्ड सांगितला, म्हणजे तुम्हाला वाटलं की जी वरती आता बराच वेळ उभा आहे की जायचं, ही 2 बोटं इंडेक्स आणि मिडल एक एकने खाली घ्यायचा आहे. ह्याला म्हणायचं C8-9. नाव थोडंसं फॅन्सी असलं तरी खूप सोपी आहे ही कॉर्ड आणि ऐकायला पण खूप मधुर ऐकायला येते. सो चेंज चेंज चेंज, इतकंच आहे हे गाणं. बस साधी माणसं गाण्यातलं साधं गाणं. आशा करतो की तुम्ही खूप मजा कराल. हे मला वाटतं आत्तापर्यंत इझिएस्ट गाणं आहे. स्ट्रमिंगमध्ये तुमचा थोडासा घोळ होत असेल तर आय वूड रेकमेंड की तुम्ही डाऊनअप्सच्या ना बेसिक्सपासून सुरुवात करा. आपला स्ट्रमिंग फॉर्म्युला सिम्प्लिफाईड नावाचा जो कोर्स आहे सिल्वर मेंबरशिपमधला, त्यात मी खूप मस्त सांगितलं आहे सगळं. मुलांना पण, म्हणजे मुलं म्हणजे मोठी आहेत ती माझ्यापेक्षा, पण आपली जी कम्युनिटी मेंबर्स आहेत त्यांना पण खूप मजा येते शिकताना. खूप लोकांनी स्टेजवरती भन्नाट परफॉर्मन्सेस दिलेत कॅम्पिंगला, ओपन माईक्सला. तर तुम्हाला रिक्वेस्ट करीन, तुम्ही आत्तापर्यंत परफॉर्मन्स करायला सुरुवात केली नसेल, आपल्या मराठी गिटार मास्टर्सच्या, मराठी गिटार लवर्सच्या कम्युनिटीमध्ये अजून जॉईन झाला नसाल तर प्लीज यार, डोंट वेस्ट युअर टाईम. पुढे कारण यूट्यूबवरून शिकायला मिळेल, पण शास्त्रोक्त शिक्षण आहे ना, विदाऊट डिस्ट्रॅक्शन, विथ प्रॉपर मोटिवेशन, यासाठी तुम्हाला कम्युनिटी लागेल. आणि ती मराठी असेल तर 4 चांद. बेसिकली मराठी गिटार मास्टर ह्या चॅनल मागे माझा उद्देश हा होता की हिंदी आणि इंग्लिश गाण्यांचे ट्युटोरियल अवेलेबल आहेत म्हणून लोक गिटारवरती ती गाणी वाजवतात. मराठीबद्दलचं माझं हे असं प्रेम मी वेगळ्या युनिक वेने एक्सप्रेस करतो. तुम्हाला पण ते प्रेम असेल तर प्लीज ही गाणी वाजवायला घ्या. तुम्हाला मस्तपैकी यायला लागली, लोकांना शिकवायला घ्या. आपल्याला मराठी गाण्यांचं साम्राज्य खूप पसरवायचं आहे. जय शिवराय. गरिबीचं चण खाऊ लोखंडाचं, लिवलेलं गरिबीचं चण खाऊ लोखंडाचं, जिण हो आभारचं धनी मातुर माझ देवा वाघावानी, धनी मातुर माझा देवा वाघावानी, असू दे आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली सौरी भुईवर खाली, लक्ष्मीच्या हातातली सौरी भुईवर खाली, येडा पिढा जाई आली किरपा तुझी वाट्यातल्या सुरासंग, ताररता किरपा तुझी वाट्यातल्या सुरासंग, गाऊ दे आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे. खूप सुंदर आहे रे गाणं, खूप.